वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुभं गङ्गपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रं प्रकम्पादियकारमण्यानस्मद्गुरुं सन्ततमानतोषिम् श्रुति श्रुति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् ईश्वरो गुरुरात्मीति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरु अवधूत चिंतन श्री परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभव ग्रंथाचं 8वं प्रकरण ज्ञानखंड म्हणून चालू आहे। काल आपल्याला ज्ञानोबांनी दृष्टांत सांगितला होता। 11 आणि 12 ओव्यांमध्ये त्यांनी ज्ञान आणि अज्ञान दोघांचं खंडन केले। रात्री होऊन निघले प्रतीती लावावे, रात्र असली तर आपण दिवे लावतो, पण सूर्य असताना, सूर्योदय असताना किंवा सूर्य प्रकाशित असताना दिवे लावण्याची गरज नसते। म्हणून ज्या ठिकाणी अज्ञान आहे त्या ठिकाणी ज्ञानाची गरज असते। कोणतंही लौकिक ज्ञान आणि अज्ञान ही लौकिकच असतं, तेव्हा लौकिक अज्ञान घालवण्यासाठी लौकिक ज्ञानाची गरज लागते। पण जिथं अज्ञानच नाही आत्म्याच्या ठिकाणी तिथं हे लौकिक ज्ञान काय उपयोगाचं? जाणूया आपल्याला असं सांगू लागले की हे लौकिक ज्ञान हे ज्ञानच नाही, हे ज्याला ज्ञान ज्ञान होतं ते क्षणिक आहे, ते
परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, नश्वर आहे, नष्ट होणार आहे. आपल्या या देहाबरोबर ते ज्ञानही निघून जातं असं ज्ञान आपल्याला सांगत होते. आज आपल्याला ज्ञानवाद 13वी सांगलेले. या 13व्या ओळीमध्ये ज्ञानवाद आपल्याला असं सांगतात बघा. एरवी तरी ज्ञान अज्ञाने दोहीची अभिधाने. एरवी तरी ज्ञान अज्ञाने दोहीची अभिधाने. अर्थाचे ज्ञानाने विप्लाविनी. अर्थाचे आनाने विप्लाविनी. थोडीशी शब्दांनी कठीण पण फार सोपी होती. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगताय, एरवी सुद्धा सहज पाहून गेला असताना, सहज पाहायला असताना ज्ञान म्हणतात, तर ज्ञान आणि अज्ञान ही फक्त दोन नावांची स्थिती आहे. दोन नावांमधला भेद आहे. एकाला अज्ञान म्हणतात आणि एकाला ज्ञान म्हणतात. उदाहरण सांगायचं म्हणजे, आता आमच्या जवळ एक काडी आहे, ती तुम्हाला दाखवली. बा ही काडी बर का, ही काडी आहे आमच्याजवळ, ही काडी आहे. कसली काडी आहे माहिती. काडी दाखवल्यानंतर काडीचं ज्ञान आहे. काडी म्हणजे गवताची असते, कशी असते, काडीची पण काडी असते ना. काडी एवढं ज्ञान आहे, परंतु तिचं विशेष ज्ञान जे आहे ते नाही आहे, म्हणून ते अज्ञान आहे. काडी आहे पण ती कशाची, काय, कुठून लागली, कशी होती, याच्याबद्दल अज्ञान. मग ती जर तुम्हाला सांगितलं की हे गवत होतं किंवा होता, त्याचा आपल्याला तुकडा आहे, मग शब्दांनी ते आम्ही तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की अशी अशी काडी आहे. मग कळतं आपल्याला काडी म्हणजे काय. आता हे जे काडीचं ज्ञान झालं ते पूर्वीचं अज्ञान जाऊन ज्ञान आलेलं. पूर्वीचं अज्ञान जाऊन त्याच्या ठिकाणी ज्ञान येत. सगळ्या जगामध्ये हे असंच चाललेलं आहे. आधी अज्ञान असतं, त्याला घालवण्यासाठी हे जगाचं ज्ञान घेऊन यावं लागतं आणि ते अज्ञान घालवावं लागतं. परंतु अज्ञान गेल्यानंतर हे जे ज्ञान आलेलं आहे ते तरी खूप शिल्लक असतं. ज्ञान आपल्याला असं सांगताय की तुमचं जे आता ज्ञान ज्याला तुम्ही म्हणतात, ज्याने अज्ञान घालवलं ते तरी काम राहणार आहे का. हा देह आहे तोपर्यंत किंवा आपली स्मरणशक्ती आहे तोपर्यंत. त्याच्यासाठी तुला विसरला की तुला अज्ञान. तरी असं की तुझं पूर्वीचं ज्ञान आणि त्याच्या ठिकाणी आलेलं ज्ञान, या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. कशाच्या दृष्टीने सारख्या आहेत. नश्वरतेच्या बदलण्याच्या स्वरूपामध्ये त्या गोष्टी सारख्याच. आपण त्या ज्ञानाला महत्व देतो आणि अज्ञानाला देत नाही. आणि फरक फक्त म्हणजे ज्ञानवानला फक्त ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये फरक काय हो विचारलं तुम्हाला आम्हाला. काय फरक आहे सर्वांमध्ये ज्ञान आणि अज्ञानामध्ये. ज्ञानवा फरक सांगतात शब्दामधला. अज्ञानामध्ये एक अक्षर जे असते बस,
मग बाकीचं ज्ञानच आहे की नाही. ज्ञान फक्त जास्त आहे त्याच्यामध्ये शब्दामध्ये, बाकी दोन्ही सारखेच येते. आणि त्या अचा अर्थ नाही असा आहे. काय त्याचा अर्थ नाही, म्हणजे नाही. काय नाही, ज्ञान नाही. मग हे जे ज्ञान आहे दुसरं ते नाही ना, ते आता आहे पण ते पुढे नाही. विसरलं की ते नाही. म्हणजे दोघांमध्ये काही फरक नाही. ज्ञानही जात आणि अज्ञानही शेवटी जातच. ही जी ज्ञान आणि अज्ञानाची जोडी आहे त्यांना समजायला ही टिकणारी नाही, क्षणजीवी आहे. काही काळ उपयोगाला येते ज्ञान स्वरूपाने, परंतु कायम नाही. ते समजायला पाहतात 13व्या मध्ये. एरवी तरी ज्ञान अज्ञानी, एरवी सुद्धा पाहिला असताना ज्ञान आणि अज्ञान दोघीची अभिधाने, दोघीची अभिधाने म्हणजे अभिधान म्हणजे नाम, दोघांची नाव. ज्ञान आणि अज्ञान या दोघांची जी नावं आहेत ती कशी म्हणे अर्थाचे ज्ञानाने विकलाविली. अर्थाच्या आदाने म्हणजे भेदाने, अर्थ भेद थोडासा. एक नाही असं दाखवतो, एक आहे असं दाखवतो. ज्ञान आहे असं दाखवतो आणि अज्ञान नाही असं दाखवतो. शब्द त्या शब्दांच्या अर्थामध्ये थोडासा भेद आहे विकासाला, म्हणून आम्हाला दोन वाटतात. वास्तविक जे अज्ञान आहे ते अज्ञान आणि ज्ञान यांच्यामध्ये विशेष असा फरक नाही आणि दोन्हीही नष्ट होणारे आहेत. आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान तर नाहीच नाही, पण हे जे तत्सापेक्ष ज्ञान आहे तेही नाही आत्म्यामध्ये. म्हणजे ही जी ज्ञान आणि अज्ञानाची जोडी आहे ही आत्मस्वरूपामध्ये नाही. तेव्हा देवता त्याला एक दृष्टांत हा सुंदर देतात. माझा एवढा दृष्टांत ऐका आणि आपण घरी जाऊ. त्यांना 5 ते 7 5 ते 8 5 ते 7 काय 7 असं 8 असेल ही फार महत्वाची पाहतो. दृष्टांताची उभी येतात ज्ञानवादा आपल्याला असं सांगले की ज्ञान अज्ञान ही जी जोडी आहे ना ही जोडी नैसर्गिक. हे तर आता यावेळी मला स्पष्ट झालेलं आहे. ज्ञानही खरं नाहीये आणि अज्ञान तर नाहीच आहे. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान ही जी जोडी आहे ही नाश पावणारी नाही अशी नष्ट होणारी आहे. याला फार सुंदर दृष्टांत आता देण्यात येतात. दृष्टांत ऐकण्यासारखा आहे. हा दृष्टांत ज्ञानवाला कसा सुचला असेल तेच मला आश्चर्य वाटतं. ज्ञानवाला या गोष्टीचा कधीही अनुभव नाही. ज्यांना या लोकी जीवनाचा काहीच अनुभव नाहीये तरी ते लोकी जीवनाचे दृष्टांत एवढ्यासाठी देतात की आपण त्या लोकी जीवनात आहोत म्हणून आपल्याला समजावून घेऊ. बरं, नाही तर त्यांना दृष्टांत देण्याची काही गरज नाहीये. दृष्टांत असा आहे, जैशी दंपत्ये परस्परे, जैशी दंपत्ये परस्परे तेवढून पालटली शिरे, तेवढून पालटली शिरे. तेथे पालटू ना
पण सरे दोहांचे जिणे येथे पालटून पण सरे दोघांचे जिणे असा दृष्टांत आहे. काय म्हणतात ज्ञानवाला आता एक कथा कुठे सापडली गोष्ट. ज्ञानवाला असं म्हणतात एका घरामध्ये पती आणि पत्नी दोघच होते. एका घरामध्ये नवरा बायको दोघच होते आणि पूर्ण आयुष्यामध्ये ते दोन्ही नट असते. मोठी होती तरी नाटकामध्ये काम केलं तरी आणि तो नट असेल तरी नाटकामध्ये काम करणारा. पण त्यांचा विवाह झाला आणि ते नवरा बायको घेऊन नांदायला लागले त्या घरामध्ये. आता त्यांना ती नाटक करण्याची सवय, तर ती नाटकच करायची ना, म्हणून त्यांना ती नाटक करायची सवय होती. मग एक दिवशी नवऱ्याने काय सांगितलं, अगं तू आज माझे कपडे घाल आणि मी तुझे कपडे नेसतो. नाटकच आहे घरामध्ये, काय करते घरातल्या घरात कोण पाहत नाही. म्हणून त्या बाईने याची पॅन्ट घातली, त्याचा जे ड्रेस असेल तो ड्रेस त्या बाईने घातला. आणि आज तर बाया सर्वांस पुरुषाचा ड्रेस घालतात. पण तो काळ वेगळा होता. त्याचा दृष्टांत आहे. तेव्हा त्या बाईने त्या नवऱ्याचे कपडे घातले आणि नवऱ्याने मग त्या बाईचे कपडे नेसले, साडी नेसले आणि मग करायला लागले, नाचायला लागले. काय ते असेल घरामध्ये. तेवढ्याने काही त्यांचं समाधान झालं नाही. तो नवरा म्हणाला, अगं मी तर बाई सारखा दिसतो, परंतु माझं तोंड काही बाई सारखं नाही. मला मिशा आणि तू काही पुरुषासारखी दिसत नाही, कारण तुला मिशा नाही. मग आपण असं करून आता खरोखर बाई सारखी बाई दिसली पाहिजे, म्हणून दिसला पाहिजे. मी माझं शिर तोडतो आणि तू तुझं शिर तोडून दे आणि दोघांनी एकमेकांचं शिर तोडून दोघांच्या घरामध्ये सोडून. खरे आपण स्त्री पुरुष दिसू. खरे स्त्री पुरुष दिसण्यासाठी नवऱ्याने सांगितलं की कपडे तर बदलून झाले आपले, परंतु हे जे मुखवटे आहेत ना आपले, ते मुखवटे काही खरोखर तसे वाटत नाही. कारण माझा मुखवटा स्त्रीसारखा वाटू शकत नाही, तर मग आणि तू पुरुष झाली, कपडे पुरुषाचे घातले, परंतु तुझा मुखवटा कसा आहे स्त्रीचाच आहे. तर असं करत तुझा गळा छाटून घे, तुझं दुःखार मी माझ्या याच्यावर ठेवतो आणि माझा दुःख कापून घे, गळा कापून तुझ्या झाडावर ठेवतो. मग किती सुंदर दिसतो आपण खरोखर तरी शिकून. आणि ज्याप्रमाणे खरोखर त्यांनी दोघांनी बरोबर घरामध्ये असेल काहीतरी वेगळे पावशी दोघांनी कापून टाकले एकमेकांची गळे. आता दोघे स्त्री पुरुष होती. हा जो वेगळेपणा आहे हा गमतीसाठी करायला गेले ते आणि शेवटी झालं काय, दोघे प्राणाला मुकले, दोघे गेले. हा जो दृष्टांत घेतला त्यांनी तो या ज्ञान आणि अज्ञान दाखवण्यासाठी घेतला. अज्ञान म्हणाला की मी हे ज्ञाना तुझ्या ठिकाणी बसतो आणि हे ज्ञाना तू माझ्या ठिकाणी बैस.
हे जे एकमेकांचा आदला बदल आहे स्थानांचं, ज्ञान अज्ञानाच्या जागी होऊ शकत नाही. कसं राहील ते? ज्ञान ही कळण्याची वस्तू आहे, समज आहे. अज्ञान न कळण्याची वस्तू आहे. खरं अज्ञानामध्ये कळत नाही. मग एक अज्ञान म्हणतं की मी तुझ्या ठिकाणी बसतो आणि ते ज्ञान म्हणतं की मी तुझ्या ठिकाणी बसतो, आपण दोघे सारखे करू, जमणार नाही. ज्ञान जर अज्ञानाच्या ठिकाणी गेलं तर अज्ञान शिल्लक तिथं. पण ज्ञानाचा धर्म आहे की ते अज्ञान नष्ट करून टाकतं. त्याला ज्ञान म्हणणार ना. जे अज्ञानाला दूर करतं, नाहीसं करतं, नष्ट करतं, त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते जे अज्ञान आहे ते समजा ज्ञानाच्या ठिकाणी आलं तर काय होईल? ते राहणार नाही. कारण हे ज्ञानाचं ठिकाण आहे, कळण्याचं ठिकाण आहे. तिथं ते अज्ञान ठिकाण आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान अशी आलटापालट केली दोघांची, तरी ते टिकणारे नाही, मरणारे आहे, नाहीसे होणारे आहे. म्हणून या जगामध्ये ज्याला ज्ञान ज्ञान म्हणतात, ज्याला अज्ञान अज्ञान म्हणतात, हे केवळ शब्द आहे. शब्दांमध्ये भेद आहे म्हणून ते वेगवेगळे नाही असं धर्म समजायचं. आणि आत्म्याच्या दृष्टीने, आत्म्याच्या ज्ञानाच्या दृष्टीने तर ते मुळीच नाही. आत्म्यामध्ये जे ज्ञान आहे ते स्वप्रकाशी स्वयंभू आहे. हे अज्ञान आणि हे जे ज्ञान आहे ना, हे परप्रकाशित आहे. किंवा परप्रकाशित म्हणजे त्याला पुन्हा चेतन स्वतः लागतो ज्ञानाला. आपलं हे जे ज्ञान ज्याला म्हणतो आपण, ते बुद्धीमध्ये असतं आपलं. आणि बुद्धी चेतन आहे, ते इंद्रिय आपलं. तर चेतन बुद्धीमधून ते प्रसंग निर्माण होतं, त्याला आम्ही विचार म्हणतो, ज्ञान म्हणतो, कळतं ते. म्हणजे त्याला चेतनाची सत्ता असतं असं लागतं ज्ञानाला. अज्ञानाला चेतनाची सत्ता नाही, ते जड असत. मग ज्ञान म्हणतात ते एकमेकांची जागा भेटतील कसे? तात्पर्य असं की हे जे जगाची जागा घेणार ज्ञान आहे तेही नश्वर आहे, नाशवान आहे. आणि जे अज्ञान आहे ते पण जगत आहे, ते नाश पावणारच आहे. तर ही दोन्ही जी ज्ञान अज्ञान ज्या जगातले आहे ते नश्वर. हेच आपल्याला चांगल्या पद्धतीने कळण्यासाठी आपण म्हणतो की आपण आपल्या लहान मुलांना शाळांमध्ये पाठवतो लहानपणापासून. कशासाठी? त्याला ज्ञान प्राप्त व्हावं. अज्ञानी ना ज्ञान येत. तो मुलगा अज्ञानी आहे, त्याला ज्ञानी बनवण्यासाठी आम्ही त्यांना शाळामध्ये पाठवतो. शाळा सुटली, शाळा कॉलेज आणि वरच्या पुढच्या अनेक प्रकारच्या ज्या शाखा आहेत कॉलेजच्या, मग कोणी डॉक्टरला जातो, इंजिनियरला जातो, कोणी नोकरी होतो. हे सगळं जेवढं ज्ञान आहे त्या मुलाचं, त्याला ज्ञान ज्ञान म्हणतात. हे सगळं त्या अज्ञानाचंच रूप आहे असं ज्ञान समजलं. त्यांचे नश्वर आहे, नाश होणार आहे. तात्पर्य ज्याला ज्ञान ज्ञान म्हणून ग्रहण करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी नश्वर वस्तू. मग कशासाठी तुम्ही त्या ज्ञानासाठी तपस्या करता आहोत? किती वयाची, किती आयुष्य खर्च करतो आपण? पैसा किती खर्च होतो एका मुलाला शिकवायला आणि त्याला पूर्ण त्याचे ज्ञान प्राप्त व्हायला त्या विषयाचं कितीतरी वर्ष लागतात. मधून पाहतात बालवाडी मधून तो अंगणवाडी मधून तो पूर्ण गेला, मुलगा पूर्ण वर्ष अंगणवाडी मध्ये किती वर्ष? 2 वर्ष.
नंतर प्राथमिक शाळेला जातो. किती वर्ष? 5-6 वर्ष. 5, 6 आणि 2, 8 वर्ष झाली. माध्यमिक शाळेमध्ये जातो. तिथे किती? 6 वर्ष. किती झाले? 8 आणि 6 14 वर्ष झाली ना. आता कॉलेजची 4-5 वर्ष. 8 आणि 6 14 आणि हे 5 19. आणि आणखी काही विशेष कोर्सेस असले ते 1-2 वर्ष. तेव्हा 20-22 वर्षाचा काळ ते सुरू करून गेले. आणि त्याच्यामध्ये जो नापास झाला तर आणखी दरवर्षी पास व्हायला पाहिजे. आणि इतकं करून इतकं करून इतके वर्ष घालून इतका पैसा खर्च करून इतका विषय घालून जे त्याला ज्ञान मिळालं ते सुद्धा अपूर्ण असतं. ज्ञान तरी पूर्ण नसतं. पाहतो कारण तो एकाच विषयाचा कुठला तरी तज्ञ होतो ना. एकच विषय त्याला येतो. फक्त डॉक्टर झाला म्हणजे डॉक्टर किती ज्ञान त्याला, मग त्याला वकील होत आहे का? म्हणजे एकच कुठला तरी विषयाचा तज्ञ होतो. बाकीच्या बाबतीमध्ये तो अज्ञ असतो. एका शाखेत तज्ञ, दुसऱ्या शाखेत अज्ञान. म्हणजे अज्ञानी जातोच तो. अरे तू इतकी वर्ष त्यासाठी घालवली, इतका पैसा खर्च केला, रात्रंदिवस जागरण केली, ओझं लागलं पुस्तकांचं, वयांचं लेखन केलं इतकं, आणि शेवटी एका विषयात तज्ञ, बाकी विषयामध्ये अज्ञान. म्हणजे अज्ञान आहे तज्ञ. म्हणजे ज्या ज्ञानासाठी आम्ही इतकी वर्ष खर्च केली ते ज्ञान पूर्ण मिळालं नाहीच नाही. पण जे मिळालं आहे त्याच्यामध्ये एकच शाखा आम्हाला मिळाली आणि बाकीच्या सगळ्या शाखा आपल्या अज्ञानाच्या राहिल्या. अरे 20 वर्ष जर तू खरं तर आपली साधना केली असती, 20 साधनातली तू निश्चित आत्मज्ञानी झाला असता. आणि जर तू आत्मज्ञानी झाला असता, तुला जर आत्म्याचं ज्ञान प्राप्त झालं असताना, तर हे सगळं ज्ञान जे तू आता प्राप्त केलेलं आहे हे ज्ञान सगळ्या ज्ञानाला नंदून ते ज्ञान आहे, सगळ्याला जिंकून ते ज्ञान आहे. आणि तू अखंड ज्ञानी राहिला असता, कायमचा ज्ञानी राहिला असता. आणि मग तुझ्यामध्ये असा भेद नसता राहिला की तुला अमुक येत नाही, तमुक येत नाही. मग तुला जे विचारलं ते आलं असतं ते. तू तज्ञच राहिला असता सगळ्या विषयांमध्ये. आता काय झालं, एका विषयात तज्ञ, बाकी विषयात अज्ञ. अरे काय तुझं ज्ञान इतकी वर्ष घालून नश्वर मेल्यानंतर गेलं ते सगळं. त्याची सगळी सर्टिफिकेट काय करायची? रद्दी सुद्धा गेला आत्मज्ञान जर म्हणून असतं. बरं इतकी वर्ष लागतच नाही हो आत्मज्ञानाला. किती 20 वर्ष लागतात. इतक्या थोड्या कालामध्ये आत्मा आपल्याला जर आपल्यामध्येच म्हणतो, तुम्ही जायची गरज नाही, रात्रंदिवस जागरण करण्याची गरज नाही, आपल्याच ठिकाणी तो आहे. मग अशा आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायला ज्ञान म्हणतात एवढी तकलीफ नाही, एवढे श्रम नाही, तेवढा पैसा नाही, एवढं काहीच तुम्हाला करावं लागेल. त्या दिवशी ते अज्ञान तुमचं कुठलंही ज्ञान आणि अज्ञान तुमचं ज्ञानाचं सगळं निघून जातं. आणि हे शुद्ध ज्ञान जर झालं तुम्हाला, तर मग तुम्हाला सगळ्या जगातल्या गोष्टी घर बसल्या कळतात.
आता इथं बसले ना घरी, डोळे बंद केले ना, आत्म्यामध्ये गेला तुम्ही की आत्मा सगळीकडे पसरलेला आहे की नाही? आत्मा काही फक्त आपल्या देहातच असं नाहीये, तर आत्मा तुम्ही म्हटलं सगळीकडे पसरलेला, सगळ्या जगात येतो, सगळ्या विश्वात पसरलेला आहे. मग त्या आत्म्याच्या त्या चैतन्य शक्तीनं तुम्हाला सगळ्या प्रकारची दर्शन घर बसल्या बसल्या डोळे बंद केल्याबरोबर तुम्ही जर म्हटलं मला आता हिमालयाचं दर्शन घ्यायचंय, डोळे बंद करा, हिमालय दिसायला प्रत्यक्ष अनुभव झाला, तुम्ही हिमालयामध्ये चालले जाता. तुम्ही जर म्हटलं नाही मला स्वर्गात जायचंय, इंद्राला पाहायचंय, ते चालले स्वर्गात. हो, किती सोपं आहे आत्मज्ञान. या आत्मज्ञानाने आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त करता येऊ शकतात जे या ज्ञानाने करता येत नाही त्या. मग असं आत्मज्ञान का नाही आपण प्राप्त? ज्ञानोबांचा तो हट्ट आहे, अरे बाबा मी अनुभव घेतलेला आहे ना, मी माझा अनुभव सांगू लागला तुम्हाला. ते म्हणत होते ना काल की अशी वाक्सृष्टी तयार झालेली, अशी विशेष निर्माण झालेली आहे, आमचे नावे ते वाक्सृष्टी नव्हे. आमच्या गुरुदेवांनी आम्हाला अशा ठिकाणी घेऊन पोचलेले आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर तशा प्रकारची त्या स्थितीचं वर्णन करणारी शब्द संपत्ती तुमच्याजवळ निर्माणीच नाही, तुमच्या तशी दृष्टीच नाही निर्माण झालेली आहे असं ज्ञानोबांनी काल सांगितलं. हा ज्ञानोबांचा जो अनुभव आहे ते ज्ञानोबा आपल्याला तो अनुभव आपल्याला सांगून आपल्याला आत्मज्ञानी बनवून इच्छित आहे. आणि जर आपण आत्मज्ञानी झालो तर मग हे जे क्षुद्राचं अज्ञान विज्ञान आहे याची काही गरज नाही ज्ञानोबा आपल्याला. तेव्हा ज्ञानोबांनी ही जी दाम्पत्याची उदाहरणं दिली, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही नष्ट होणार आहे असं सांगितलं. कारण अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान घेणं, ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान आलं तरी दोन्ही नष्ट होणार आहे. आता पुढचा दृष्टांत देतात. 14वी ओवी झाली. देशी दंपत्ते परस्परे तोडून पालिटले शिरे, तेथ पालटून पणसरे दोहीचे जिणे. आता 15वी ओवी येते आणि त्या 15व्या ओवीमध्ये ज्ञान आपल्याला आणखी दृष्टांत देऊन हे ज्ञान अज्ञानाचं स्वरूप समजलं. अतिशय सोपी दृष्टांत आहे. आत्मानुभूतीतून निर्माण झालेली ही जी त्याची स्वतःची अवस्था आहे, त्या अवस्थेतून ते सामान्य स्थितीमध्ये येतात आणि सामान्य स्थितीमध्ये असलेल्या किती सामान्य असलेल्या बुद्धीच्या माणसाला ते सहज करून देतात. दृष्टांत अशी देतात की ते अगदी सोपे असतात. आता हे बघा 15वी ओवी. या 15व्या ओवीमध्ये ज्ञानोबा झाले का पाठी लाविला होय, का पाठी लाविला होय तो दीपची वाया जाय. पाठी लाविला होय तो दीपची वाया जाय, दिठी अंधारे पाही तेची भीता. दिठी अंधारे पाहे तेची भीता. म्हणजे सोपी ज्ञानोबा सांगणार आपल्याला. आता आपण नेहमी दिवे लावतो आणि कुठे ठेवतो? आपण आता घरामध्ये दिवा लावला तर तो दिवा कुठे ठेवतो? आपण कुठे ठेवतो? क्या दिवा लावला समजा तुम्ही घरामध्ये, आता लाईट नाही असत बरोबर, आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दिवे लावायला लागतील ना. घरी गेल्यानंतर तुम्ही दिवा लावला, पंथी म्हणा काय. आता हा दिवा लावल्यानंतर तुम्ही कुठे ठेवता? तो स्वाभाविक आहे की आपल्याला दिसेल अशा ठिकाणी ठेवायला, तर तुम्हाला दिसणारे अशा ठिकाणी ठेवून येतो दिवा. मग त्या दिव्याचा काय उपयोग?
अहो आम्ही दिवा लावलेला आहे, पण तो आता न दिसण्यासाठी लावलेला आहे. न दिसण्यासाठी दिवा लावतो तू. मग इथं ज्ञान म्हणतात का पाठी लाविला होय. दिवा लावला आणि तो पाठीमागे ठेवून दिला आणि पुढे बसला. का त्या दिव्याचं काही पाठीमागे तुला डोळे का रे? तुझे डोळे जे आहेत ना ते पुढे लावलेले देवाने. पुढे लावलेल्या डोळ्यांनी तुला पुढचं दर्शन होतं ना, पुढे दिसत तुला. इथं जर डोळे आणखी दुसरे दोन असले ना, मग बरोबर पाठीमागं दिवा ठेवला असता तर बरं झाला. पण देवाने बरं झालं आपल्याला पाठीमागे डोळे दिलेले. तेव्हा पाठीमाग दिवा पेटवला आणि पाठीमागे ठेवून दिला. ज्ञान म्हणतात का पाठी लाविला होय तो दीपच वाया जाई. दिवा व्यर्थ गेला ना, काही उपयोग नाही त्याचा. तुमच्या डोळ्यांना उजेड कुठून मिळेल आता? ते तो मागे ठेवून दिलेलं आहे, कारण मागे तुम्हाला डोळे नाहीये पाहायला. मग ते जे तेज आहे त्याचं, ते जो प्रकाश आहे त्याचा काही उपयोग होता तुम्हाला? नाही हो, आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून तू मागे ठेवून दिला असं. मग वाच जे पुस्तक नसेल तर तुला दिवा मागे पाठीमागे ठेवलेला आहे आणि तू पुढे पुस्तक धरून बसलेला आहे. काय उपयोग आहे करायचा? म्हणतात जिठी अंधारे पाहे तेच इष्ट. दृष्टीला सांगितलं. मग आमची डोळ्याची जी दृष्टी आहे ना, तिला सांगितलं की हे बघ, तू अंधाराला पाहून ये जा बरं. खोलीमध्ये जा, खोलीत अंधार आहे ना, आणि सगळं पाहून ये जा. अंधार सगळा पाहून ये, तुझं किती भरलेला आहे तो पाहून ये. आता डोळ्यांना अंधार दिसेल का? अंधार दिसतो आम्हाला, काळा काळा असं काहीतरी. पण अंधार पाहू नये म्हणजे अंधाराला मोजू नये. अंधार किती भरलेला आहे, गच्च किती त्याचं प्रमाण आहे हे कळतं का तुम्हाला डोळ्यांनी? म्हणजे डोळ्यांना अंधार हा न पाहण्याचा विषय. डोळ्यांना अंधार दिसत नाही म्हणजे तो मोजता येत नाही, कळत नाही कसा आहे, किती एवढा आहे हे कळत नाही. म्हणून दृष्टीला अंधाराचा तिटकारा आहे. ही जी आपली दृष्टी आहे पाहणारी, तिला प्रकाश पाहिजे असतो आणि ती प्रकाशामध्ये जाणते सगळं. अंधार तिला चालत नाही. त्याप्रमाणे दिवा पाठीमागे ठेवून गेल्यानंतर पाठीकडे ठेवलेला दिवा जसा व्यर्थ गेला, काही उपयोगाचा नाही तो, तशी आमच्या या दृष्टीला अंधार काही उपयोगाचा नाही. एखाद्याला म्हटलं की जा रे तुमच्या खोलीमध्ये अंधार आहे ना, मग तिथं सावकाश वाचत बेसणं जा, अभ्यास करत बेस. तिथं तुला कोणी त्रास देणार नाही, कारण अंधार आहे तिथं. तिथं काय करेल तो? तात्पर्य असं की दृष्टीला अंधार सहन होत नाहीये, आणि अंधार जर दृष्टीला सहन होत नाहीये तर अशी दृष्टी अंधाराला तिरस्कार करणारी दृष्टी असते. अंधार नको असतो तिला. आता हा जो अंधार आणि उजेड हा जो देवळाचा उन्हाळे हा, ते जे ज्ञान तुमचं ज्ञान 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 म्हणतात ना, त्याला आम्ही उजेड म्हणतो, प्रकाश म्हणतो. आणि तो जो अंधार 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 म्हणतो ना, ते आहे अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान हे अशा पद्धतीचं आहे. अंधारमय जे असेल ते अज्ञान, त्याला अंधारात कळत नाही ना, कळत नाही त्याला अज्ञान म्हणतात ना. प्रकाशामध्ये दिसतं म्हणजे समजतं म्हणजे कळतं, मग त्याला ज्ञान म्हणतात. तेव्हा अंधार आणि प्रकाश हे जसे दोन, आणि दोन्ही जाणारे केव्हा जातात? आता अंधार जातो दिवस उगवल्यावर, आणि दिवस मावळल्यावर अंधार येतो, दिवस जातो, प्रकाश जातो.
सूर्य उगवल्यावर प्रकाश येतो आणि अंधार जातो, आणि सूर्य मावळल्यावर प्रकाश जातो आणि अंधार येतो. म्हणजे असं हे एकमेकांचं येणं जाणं सुरू आहे. हीच गोष्ट ज्ञान अज्ञानाची आहे. हीच गोष्ट ज्ञान आणि अज्ञानाची. ज्ञान अज्ञान, आम्ही लहानपणी अज्ञान होतो म्हणतो आम्ही, आम्हाला काही समजत नव्हतं, अज्ञान होतो. बर, मग त्यात आहे का जे लहानपणी तुम्हाला अज्ञान होतं ते आता आहे का? आता नाही. मग कुठे गेलं ते? नाही समजलं. कशाने? ज्ञानाने. ज्ञानाने अज्ञान गेलं. मग आता हे ज्ञान टिकणार आहे का? नाही, तेही जाणार आहे. तात्पर्य असं की जे जाणार आहे आणि येणार आहे नश्वर आहे दोन्ही, त्याला खरं ज्ञानाने, खरं ज्ञान आहे आत्म्यामध्ये. आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान जे आहे ते अखंड राहणार आहे. आणि ते केवळ या देहातच राहणार नाही, तर असे किती जरी आपले पुढे देह झाले तरी त्या देहामध्ये ते ज्ञान अखंड राहतं. त्याला आत्मा ज्ञानवान आहे, ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान रूप आहे, स्वयं प्रकाशी आहे. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करा, जे अखंड राहत, चिरंतन राहत. अशा प्रकारचा हा ज्ञान अज्ञानाचा विषय जाणवायचा होता. आता ज्ञान आणि अज्ञान गेलं म्हणजे ज्ञानाचंही खंडन झालं, अज्ञानाचं खंडन तर माझ्या प्रमाणात झालंच. आता ज्ञान गेलं म्हणजे काय? ते ज्ञानही खंडित झालं, म्हणजे ज्ञानाचाही आत्मस्वरूपामुळे उपयोग नाही. या तुमच्या कुठल्याही ज्ञानाने आत्मदर्शन घडणार नाही, आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. ज्याला तुम्ही आता ज्ञान म्हणून लागलेला आहात, त्या ज्ञानाने कोणीही आत्मस्थितीमध्ये जाऊ शकत नाही. इथे खरं की नाही? आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी ते आत्म्याचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी वेगळा मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे गुरुमार्ग आहे, सद्गुरु मार्ग. त्या मार्गाने तुम्हाला आत्मस्थितीकडे जाता येईल. हे साधे गुरु जेवढे आहेत ना आपले, अंगणवाडी पासून तर कॉलेजच्या पर्यंत जेवढे गुरु म्हणून, प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणा, त्यांना काही नाव द्या, त्यांना मोठी मोठी नाव, हे सगळे अज्ञान देणारे गुरु. हे तुम्हाला आत्मज्ञानाकडे कधीही घेऊन जाऊ शकत नाही. आत्मज्ञानासाठी ज्याने तो आत्मा पाहिलेला आहे, प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, असं ज्ञानासाठी सद्गुरु. अशा प्रकारचा हा सुंदर विचार आहे. आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे, तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.